मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की चांदेकरांच्या घरामध्ये पाऊल ठेवताच पहिल्याच दिवशी कला आपल्या हुशारीने सरोज आणि अद्वैतचे तोंड कसे गप्प करते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अखेर आबांनी समजवल्यानंतर अद्वैत आणि कला लग्नासाठी तयार झालेले असतात। सर्व विधी संपन्न होतात आणि अखेर अद्वैतच्या नावाचे मंगळसूत्र कलाच्या गळ्यामध्ये पडते। अद्वैत नाईलाजाने का होईना परंतु कलाच्या भांगामध्ये कुंकू भरतो। दोघांचंही लग्न संपन्न होतं आणि खरेंच्या घरातून कलाची पाठवणी केली जाते। सर्वजण खूप रडत असतात। तेव्हा दिनकर हा अद्वैत समोर हात जोडत म्हणत असतो की कला माझ्या काळजाचा तुकडा आहे, तिचा नीट सांभाळ करा। परंतु मित्रांनो, जेव्हा कला ही चांदेकरांच्या घरी येते तेव्हा कोणीही कलाचा गृहप्रवेश करण्यासाठी तयार होत नसतं। तेव्हा आबा सरोजवर ओरडतात की कला या घरची सून आहे आणि सायंकाळच्या वेळी ती लक्ष्मीच्या पावलांनी चांदेकरांच्या घरात पाऊल ठेवणार आहे। तिचे स्वागत तर व्हायलाच हवे, हा कलाचा हक्क आहे। त्यामुळे आता मी कुणाचं काही ऐकून घेणार नाही। लवकरात लवकर कलाच्या स्वागताची तयारी करा अशी ऑर्डर आबा सोडतात। तिला मानाने आतमध्ये घ्या म्हणून सांगतात। तेव्हा आता आबांच्या शब्दांचा मान राखून सरोज आतमधून आरतीचं ताट घेऊन येते आणि कला अद्वैतला ओवाळून भाकर तुकड्यांनी त्या दोघांचीही दृष्ट काढून टाकते। तेव्हा कला तांदळाचे माप ओलांडून अखेर लक्ष्मीच्या पावलांनी चांदेकरांच्या घरामध्ये गृहप्रवेश करते। तर इकडे संगीता, दिनकर, काजल सर्वजण घरी येतात आणि कलाच्या आठवणीमध्ये खूप रडत असतात। संगीता कलाला फोन करत असते परंतु कला फोन उचलत नसते। तेव्हा दिनकर हा कलावर भडकतो की आता तरी तिला त्रास देणं बंद कर। आत्तापर्यंत तू कधीही तिला आईची माया दिली नाहीस, फक्त जबाबदाऱ्या टाकत आलीस आणि आज तू कलासोबत जे काही वागलीस ना त्यासाठी कला तुला कधीच माफ करणार नाही। तू तिचं आयुष्य बर्बाद करून टाकलंस। त्यावर काजल सुद्धा म्हणत असते की हो बाबा, मला सुद्धा आईशी एक शब्द बोलण्याची इच्छा राहिली नाहीये। ते ऐकून तर संगीता अजूनच रडू लागते। तर दुसरीकडे सरोज कलाला अडवत म्हणते की गृहप्रवेश तर तू केलास परंतु एका अटीवर तू या घरात राहशील। कला विचारते कसली अट? तेव्हा सरोज सांगते की तुला तुझ्या माहेरच्यांसोबत म्हणजेच फ्रॉड खरे फॅमिलीसोबत सर्व नाते तोडावे लागतील। त्यांच्याशी बोलणं तर दूर परंतु त्यांचा विचार करणंसुद्धा तुला बंद करावं लागेल। तुझ्या आईवडिलांशी तुला सर्व नाते तोडून टाकावे लागतील। तेव्हा ते ऐकून तर कलाच्या पायाखालची जमीनच हादरते। ती सरोजला विचारते ही कसली तुमची अट? माझं कुटुंब माझ्यासाठी सर्व काही आहे। ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, ज्या बहिणींसोबत मी माझं अर्ध आयुष्य घातलं, त्यांच्यासोबतच तुम्ही मला नाते तोडायला सांगता का? ही कसं शक्य आहे? त्यावर आता सरोज रागातच म्हणते की तुझ्या त्याच कुटुंबाने आमचा विश्वासघात केला आहे। त्यांनी आमचं जगणं मुश्किल करून टाकलं, माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद करून टाकलं आहे आणि अशा कुटुंबासोबत आम्हाला कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाहीये। त्यामुळे आता तुलासुद्धा त्यांच्याशी सर्व काही नाते तोडून टाकावे लागतील। तेव्हा आता कला म्हणते माफ करा परंतु मला तुमची ही अट अजिबात मान्य नाहीये। तेव्हा सरोज म्हणते ठीक आहे, तुला जर ही अट मान्य नसेल ना तर तू आत्ताच्या आत्ता या घरातून जाऊ शकतेस। तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो। तर आबा मोठ्यानेच ओरडत म्हणतात की कला कुठेही जाणार नाही। सरोज म्हणते मग आता तुम्हीच हिला माझी अट मान्य करायला सांगा। आबा म्हणतात की सरोज, नात्यात अशी कुठल्याही प्रकारची अट ठेवली जात नाही आणि ते पण माहेरच्यांसोबत नाते तोडण्याची तर अजिबात नाही। परंतु सरोज मात्र आबांचं सुद्धा काही एक ऐकायला तयार नसते। सरोज म्हणते या मुलीला जर माझी अट मान्य नसेल ना तर तिला आत्ताच्या आत्ता या घरातून जावंच लागेल। तेव्हा कलाचा जीव मात्र भांड्यात पडतो। काय करावं तिला समजत नसतं। तेव्हा कलाला लगेच दिनकरचे बोलणे आठवतात की आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले तरी तू पहाडासारखी उभी राहा, त्या संकटांचा सामना कर। तेव्हा कला सरोजला म्हणते की मला तुमची ही अट मान्य आहे। तेव्हा सरोज लगेच कलाला टोमणा मारत म्हणते मला तर हे अगोदरच माहिती होतं, ही मुलगी हे घर सोडून कुठेही जाणार नाही, त्यासाठी काहीही करायला तयार होईल। त्यावर अद्वैत म्हणतो तुम्ही सर्वांनी बघितलं ना ही मुलगी किती स्वार्थी आहे ते। आपल्या घरात राहण्यासाठी तिने आई वडिलांशी सुद्धा नाते तोडून टाकले।
तेव्हा कला म्हणते, ही अट मान्य करण्यासाठी माझीसुद्धा एक अट आहे. माझ्यासोबतच या घरातील प्रत्येक सुनेला, मुलीला त्यांच्या माहेरच्यांसोबत सर्व नाते तोडून टाकावे लागतील. आणि ते ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते. तेव्हा अद्वैत चिडूनच विचारतो की तू माझ्या कुटुंबासमोर अट घालशील? कोण आहेस कोण तू? त्यावर कला सांगते की या घरची सून आणि त्याच अधिकाराने मी हे बोलत आहे. जो नियम माझ्यासाठी लागू होतो तोच नियम चांदेकरांच्या प्रत्येक महिलासाठी लागू झालाच पाहिजे. मी तर माझ्या कुटुंबासोबत नाते तोडायला तयार आहे, परंतु तुम्हालाही तुमच्या माहेरच्यांसोबत सर्व नाते तोडून टाकावे लागतील. ही अट तुम्हाला मान्य आहे का? असं आता कला विचारू लागते. सर्वांचे डोके बंद पडलेले असते तर आबा पण मुद्दामच विचारतात की रोहिणी, सरोज, तुम्हा सर्वांना ही अट मान्य आहे का? परंतु कुणालाही कलाची ती अट मान्य नसते. सरोजसुद्धा शांत बसते. तेव्हा आबा सांगतात की आता कोणीच काही बोलणार नाही. रोहिणी, तू कलाला तिच्या रूममध्ये घेऊन जा. तर इकडे संगीता कलाचे फोटो पाहून रडत तिची माफी मागत म्हणत असते की माझ्या आणि नैनीच्या कर्माची शिक्षा तुला भोगावी लागत आहे. या पापी आईला माफ कर कले. आणि त्याच वेळेला संगीताचं लक्ष नैनाच्या फोटोकडे जातं. तर संगीता तो फोटो हातात घेत म्हणते की तुझ्या आईसोबत, कुटुंबासोबत तू खूप चुकीचं वागलीस. मी तुला कधीही माफ करणार नाही. आजपासून तू माझ्यासाठी मेलीस. असं म्हणत संगीता आता नैनाचा फोटो रागानेच फोडून टाकते. तर इकडे नैना झोपेतून उठते तेव्हा तिला संगीताची, कलाची, काजलची खूप आठवण येत असते की सर्वजण माझी किती काळजी घेत होते, माझ्यावर जीवापाड प्रेम करत होते, पण मी हे त्यांच्यासोबत काय वागले? नक्कीच या सगळ्याचा त्यांना त्रास होत असेल. म्हणून नैनासुद्धा रडत असते, कारण तिला सकाळी चहासाठी पण कोणीही विचारलेलं नसतं. तर दुसरीकडे रोहिणी राहुलला फोन करून घडलेला सर्व प्रसंग सांगते की ती नैना लग्नमंडपातून पळून गेली. खूप मोठा तमाशा झाला आणि नवरीच्या जागी ती कला येऊन उभी राहिली. तिच्याशीच अद्वैतचं लग्न झालं. मोठ्या बहिणीच्या कर्माची शिक्षा बिचाऱ्या कलाला भोगावी लागली. असं म्हणत आता रोहिणी मोठ्याने हसू लागते. तेव्हा ते ऐकून तर राहुलला ठसकाच लागतो. तो विचारतो, मॉम, काय म्हणालीस तू? म्हणजे कला नैनाची बहीण आहे? तर रोहिणी सांगते, हो, ती कलाची बहीण आहे. आहे की नाही ब्रेकिंग न्यूज? तेव्हा ते ऐकून राहुल पूर्णपणे हादरतो आणि लगेच फोन कट करून टाकतो. तेव्हा राहुल विचार करत असतो की हे कसं शक्य आहे? त्या कलाचे तर एक छोटेसे जगदंबा शॉप आहे ना, ती तर गरीब घरातली आहे. म्हणजे याचा अर्थ नैनासुद्धा गरीबच आहे, श्रीमंत नाही. तिने तर मला फसवलं. म्हणून आता राहुलला मोठा धक्का बसलेला असतो. त्याला नैनाचा अजूनच राग येतो. तर आता मित्रांनो, नैना ही कलाची बहीण असल्याचं सत्य राहुल समोर आल्यानंतर राहुल पुढे काय करणार? अद्वैत आणि कलामध्ये प्रेमाचे नाते कसे तयार होणार? ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.